फलकावरती अप्रतिम सुरुवात केली जय निकमने. अजून एक चांगला स्ट्रोक, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय फलंदाज जय निकमच्या बॅट मधून. धावसंख्या 14. द विकेट. यावेळी आपण पूल करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला फर्स्ट स्लिप मध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 14 आहे. शाकिब पाकोडे आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल आणि 12th मॅनच्या भूमिकेमध्ये जिशान रईस आहेत. यावेळी अजून एक चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून अपिश अँड पनिश. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती पियुष 11 म्हारळ या टीमची बिनबाद 19. म्हटलं तर टॅलेंट भरपूर आहे अमर मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज जय निकम आणि गोलंदाजी मार्क सज्ज होतोय मयुरेश. यावेळी चांगला चेंडू आहे डॉट बॉलची समाप्ती. यस राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. सलगचा हा दुसरा चेंडू येतो डॉट बॉल. मयुरेश सुरोशी आहेत मॅन फ्रॉम रायते. प्रेक्षकांना विनंती असेल जे जो टावर आहे तिथे आपण बसू नका. बघा विनंती असेल प्रेक्षकांना ही कळकळीची विनंती आहे. काही दुखापत झाली तर आयोजक जिम्मेदार नसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी परंतु लाईन थोडीशी खराब आहे. हेच पाहिलं पंचांनी. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज मयुरेश सुरोशी. राऊंड विकेट. यावेळी शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार.
पंच बघा त्यांना आपण थोडस मैदानाच्या बाहेर काढायचं आहे. समोर जे प्रेक्षक आहेत धावसंख्या 26 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज मयुरेश सुरोशीच सुरुवात चांगली केली होती या षटकामध्ये गोलंदाज मयुरेशने, परंतु त्यानंतर येतोय जय निकमच्या बॅट मधून हा षटकार अप्रतिम बॅटिंग केली आहे. खऱ्या अर्थाने फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिले ती म्हणजेच पियुष 11 महारळ या टीमला. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे, दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सामन्यावरती. राऊंड विकेट अजून एक चांगला स्ट्रोक बिग हिट करतो आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मारळ गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडी स्ट्रोक षटकार. या दरम्यान नांदप गावचे उपसरपंच सन्माननीय गणेश शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान नांदप गावचे उपसरपंच गणेश शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील बल्ल्याणी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि जज करतायत सुरेख झेल टिपलाय मेघश्याम पवारने आणि पहिला मोठा धक्का बसतोय पियुष 11 महारळ या टीमला. जय निकम बॅक टू द पवेलियन. फलंदाजी करण्यासाठी इन एट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती संघनायक आहे पियुष 11 महारळ या टीमचा आयकॉन देखील आहे. दोन्ही आयकॉन खेळाडू आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. यावी सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय इनसाइड आउटच्या माध्यमातून लाजवाब स्ट्रोक आणि चेंडू जाते स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 36 धावा. 18.00 सरासरीने 36 धाव बनवल्यात. या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण 98 धावा नक्कीच पाहिल्या होत्या. त्या म्हणजेच VM ग्रुप 10 गाव या टीमने 97 धाव बनवल्या होत्या आणि 98 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आणि याही सामन्यामध्ये पहिल्या दोन षटकांमध्ये तब्बल 36 धावा आपण पाहतोय. खूप चांगली सुरुवात केली आहे ती म्हणजेच पियुष 11 महारळ या टीमने. त्यांना देखील माहिती आहे हा सामना फार महत्वाचा आहे. जर हा सामना जिंकला तर नक्कीच अस्तित्व कायम असेल बल्ल्याणी प्रीमियर लीग मधील. त्यामुळेच हा संघर्ष सुरू आहे. क्रिकेटचा संघर्ष आपण पाहतोय. एका बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष तर दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. तर इम्रान यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. शाकिब पाखोडे यांच्यासाठी इम्रान यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. पहिला चेंडू येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थगित आहे 36. स्ट्रायकिंग फलंदाज स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट अमर दळवी.
यावेळी चांगला स्ट्रोक आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हरच्या दिशेने, एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे सर्किल 38, 38 धावा धाव फलकावरती, 38 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे. 38 धावा धाव फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पियुष 11 महाराळ या टीमची ओव्हर द विकेट. बिग करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे, जेलची शक्यता असेल. फईमने जज केलंय आणि सुरेख जेल टिपतोय. फईम फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. अमर दळवी बॅक टू द पवेलियन. राज भोईराने विकासला पाहिलं, त्याचप्रमाणे या संघामध्ये योगेश भोईराने, आबा कारंडे आहेत. यश मिळून देतो गोलंदाज शाकिब, खूप चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावलं, धावसंख्येला ब्रेक लावतोय. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाही, गॅप मधून फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. धावसंख्या 42, 42 धावा धावफलकावरती. चौकार आलाय फलंदाज योगेश भोईरच्या बॅट मधून. डान्सिंग डाऊन द विकेट. कडकड चेंडूला चेंडू ट्रॅव्हल होतो गलिश क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सर्किल 43, 43 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक या 20 तिसरं मार्गस्थ आहे आणि खूप चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये हा गोलंदाज शाकिब पाकोडे. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय, ते म्हणजेच युनिक 11 बल्ल्याने या टीमला. मुबीन गुजर यांचा संघ आपण पाहतोय, त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. शॉर्ट फाईन लेग वरती ते देखील क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या 43, स्ट्रायकिंगला फलंदाज आबा कारंडे. यावेळी बॅक टू द बॉर्डर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या दिशेने. फईम आहेत, एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 44 धावा. अवघ्या 8 धाव्यांचं षटक फेकतो गोलंदाज शाकिब पाखोडे आणि शाकिबने खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय युनिक 11 बल्ल्याने या टीमला. डीजे मास्टर 3 षटकांच्या समाप्तीनंतर
44 धावा धावफलकावरती आहेत. पियुष 11 मारळ या टीमची. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. ऐकूया आपण पुढील 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. येते मायक्रोफोन वरती माझे सहकारी समालोचक मित्र सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशन संते. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण पियुष इलोण्या संघाची धावसंख्या जर पाहिली धावफलकावर 54 सॉरी 44 आहे. तर वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्येत आता मात्र भर पडते. धावसंख्या 45. दोन्ही संघासाठी ही लढत खूप महत्वपूर्ण आहे. जो संघ इथे मात्र विजय संपादन करेल तो संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये निश्चित वाटचाल करेल. पण ज्या संघाचा पराभव वाटेल त्याचा प्रवास बीपीएल मध्ये इथं थांबणार आहे. म्हणजे बल्याणी प्रीमियर लीग च्या पहिल्याच दिवशी तो संघ बाहेर जाईल. या स्पर्धा चांगला चेंडू होता. तेवढा छान ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. चेंडू मात्र लॉंगऑन क्षेत्राकडे अतिशय वेगात सरकतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. चांगलं षटक हाताळलं तिसरं. वंडर बॉय ऑफ बल्याणी गावाचा साकीब यांनी ज्या प्रकारे उल्लेख केला होता की खूप मोठा ऑलराऊंडर आहे आणि काय रफ्तार वेग होता त्या षटकामध्ये. प्रत्येक चेंडूला खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. याच पात्र फोर्सिंग फटका शक्ती अफाट. चेंडू निघून जाईल इथं मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. योगेशच्या बॅट मधून हा अतिशय चांगला इव्हेंट क्वालिटीचा दर्जेदार चौकार पाहिला आपण. खूप मोठं नाव योगेश या खेळाडूचं आहे. याच पाहता हेलिकॉप्टर उडत होता परत पण टेकअप करताना व्यवस्थित. चेंडू मात्र यावेळेस लांगवणकडे थोडासा खराब क्षेत्रक्षण आणि अतिशय वेगात त्या संधीचं सोडणं केले. 2 धावा सहज पूर्ण. आणि म्हणतात चांगले चेंडूवर डबल किंवा सिंगल धावा येतात ना तेव्हा मात्र गोलंदाजावर मानसिक दबाव येतोय. गोलंदाज पाईक फहीम पाहतोय आपण गोलंदाजी करताना किंवा गोलंदाज आहे. संघात धावसंख्या मात्र पुढे सरकते हळू ती 52. 50 आकडा पार केलाय इथं मात्र. अजून येणारे तिथून मात्र 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि 80च्या जवळपास जर गेल्या तर मात्र एक कठीण आव्हान असेल ते. याच पात्र ड्राईव्ह केले. एक्स्ट्रा कोर्ट ड्राईव्ह चांगला क्षेत्ररक्षण सुरू रिटर्न आणि फलंदाजी तर मात्र बाद. तगडा झटका लागतोय. राये गावाचा अतिशय महान क्रिकेटपटू पाहतोय आपण. या बल्याणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पियुष 11 संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय आणि पहिल्या सामन्यात काय अतिशय लाजवाब खेळी साकारली होती. सातत्याने मी उल्लेख केला होता की जर तुम्हाला वयाला जर हरवायचं असेल तर तुम्हाला कुठलाही तरी खेळ निवडावा लागेल. तरच आपण वयाला हरवतोय हे दाखवलं इथं मात्र रोप यांनी. याच पात्र चेंडू प्रहार केलाय हवेत आहे लागोपाठ दुसऱ्या चेंडू दुसरा विकेट.
स्नेहल सुरुशी येतोय आणि पडझड कायम आहे. अपेक्षा होती की ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली होती एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल काय, पण साकिब नावाचा वेगवान गोलंदाज आलाय आणि त्यांनी ब्रेक लावलाय आणि इथं मात्र फहीम सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण. पुढचा चेंडू या स्पर्धा चांगला चेंडू बॅक टू द बॉलर ड्राईव्ह आहे, पण आपल्याच प्रथममध्ये क्षेत्ररक्षण करता आलं नाहीये. चेंडू मात्र दूर जातोय आणि तोपर्यंत संधी होती अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 53. पहिल्या 2 षटकामध्ये तुफानी सुरुवात जवळपास असं वाटते की 43 धावा झाल्या. त्यानंतर मात्र काय कमबॅक केले, सुरेख गोलंदाजी अतिशय अप्रतिम. आता मात्र थोडस चर्चा आहे आणि कुठल्या संघाकडे संघनायक कुठल्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवेल आणि त्यावर खरा उतरेल काय, हा जो आपण सामना पाहतोय. युनिक 11 बल्ल्याने विपक्ष पाहतोय आपण. पियुष 11 महार अशी लढत पाहतोय आपण, मारळ अशी लढत पाहतोय आपण. एक जबरदस्त फाईट निश्चित पाहायला मिळणार आहे. कारण की फाईट का होईल, कारण की दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणं गरजेचे आहे. ज्या संघाचं स्वप्न तुटेल त्याचा प्रवास इथं थांबणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासाठी ही लढत करो या मरो आहे. जो जिता वही सिकंदर, कुठला संघ सिकंदर बनेल या सामन्याचं. मारळ की मात्र पाहतोय आपण अबल्यानी आपल्याच होम ग्राउंडवर हा संघ इथं मात्र लढत देताना. तर निश्चित इम्रान यांच्याकडून जर विकेट चेटिंग पूर्ण केली तर साकिबसाठी रोख रक्कम 2000 रुपये. क्या बात आहे. चांगला चेंडू होता, आपण ड्राईव्ह करायचा होता आणि अशा वेळेस बालबाल बचावतोय तो. प्ले डाऊन झाला असता पण एसटीच्या वरतून चेंडू निघून गेलाय. चांगली सुरुवात परत साकिबच्या माध्यमातून. वंडरबॉय ऑफ बल्ल्यानी म्हणून ज्याचा मी उल्लेख केला होता आणि त्यानं दाखवलंय की वंडरबॉय ऑफ बल्ल्यानी गावाचा मी टेनिस क्रिकेटचा हिरा काय. पहिल्या सामन्यात चुका झाल्या पण तिथून मात्र चुका दुरुस्त करून लगेच येतोय आणि अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस पात्र हवेत आहे. ओ माय गॉड, प्रयत्न खूप छान केला होता. एका क्षणी वाटलं की हवेत झेपावतो की काय, पण तसं काही घडलं नाहीये. मिड ऑफला चेंडू जातोय तोपर्यंत मात्र वेळ होती स्ट्राईक रोटेट करण्याची. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 54. 5वे षटक आहे. खूप छान कमबॅक केले, छान वापसी केली इथे मात्र गोलंदाजांनी. तो गोलंदाज म्हणजे साकिब, एक नंबर 1 खेळाडू बल्ल्यानी गावाचा. या स्पर्धेचे आयोजन बी स्पोर्ट आणि काशिना स्पोर्ट बल्ल्यानीच्या माध्यमातून BPL बल्ल्यानी प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि पहिला दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. सकाळपासून जेव्हा सामन्याला सुरुवात झाली पहिले 2 सामने 8-8 षटकाचे, त्यानंतर मात्र 6 षटकाचे सामने आपण पाहतोय. याच पात्र चाललंय 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 स्कुलेच्या वरतून ठोकलाय हा उत्तुंग षटकार. Raj in the mix. की आपल्या संघासाठी काय दम आणि खम लावतोय त्या फटकेबाजीमध्ये. असं वाटते की ज्या पहिल्या सामन्यात त्यांनी फलंदाजी सोडली तिथून मात्र सुरू करतोय. पहिल्या चेंडूचा सामना करताना एक जबरदस्त पुलचा फटका पाहिला पण दूर 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 चेंडू गेलाय. षटकाराने आपल्या डावाची सुरुवात करतोय फलंदाज रौफ. मी हे जो उल्लेख केला होता की जर त्यांच्या वयाला कोणी हरू शकेल तर त्याची फिटनेस, जबरदस्त फलंदाजी. याच कदा केडीके अफलातून डोळ्याचे पारडे फिरवणारा फटकाय एक्स्ट्रा कोर बाउंड्रीच्या बाहेर जातोय. सीमा पार दमदार चौकार. असं नाही की कुठल्याही चेंडूला कुठे पण खेळतोय. बघितला पण हा चेंडू यष्टीच्या जवळपास बाहेर होता आणि जवळपास ओव्हरपिच चेंडू होता आणि फुल बॅटने याला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून पाठवले खाली क्षेत्रामध्ये. नेत्रदीपक चौकार. यावेळेस पाहता लोअर फुल टॉस प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही. अतिशय वेगात चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण पोहोचू शकला नाही. पंचाचा बोट आकाशाकडे, फलंदाज धावबाद.
नवीन फलंदाज खेळपट्टीवर पंकज खेळपट्टीकडे येताना पण पंकजाला एकच सातत्य दाखवावं लागेल कारण की रोप नावाचा हा फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि त्यांनी अतिशय जबरदस्त फलंदाजी केली आहे. 3 चेंडूचा सामना केला आणि त्यामध्ये एक चौकार एक षटकार ठोकलाय आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण 10 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आता मात्र खूप वेगात सरकते ती 64. हा 5वे षटक प्रगतीपथावर असं महागडे षटक पहिले 2 चेंडू खूप चांगले हाताळले त्यानंतर मात्र षटकार चौकाट लावल्या गेले. यावेळेस वेगवान फुल्लेंचा चेंडू होता बीट होतोय आणि या चांगल्या चेंडूंनी षटकाची समाप्ती होते. साकिब यांचं कोट्याचे 2 षटक त्यांनी पूर्ण टाकले. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं आपण त्यांनी तर परत 11 म्हणजे 12 चेंडू 19 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन साकिबच्या माध्यमातून. चर्चेला उदाहरण येईल कारण की आता अंतिम षटक कोणाला सोपवायचे हे एक प्रश्न पडला असेल. युनिक 11 बल्ल्यानी संघासाठी धावसंख्या 64 आहे. 64 लॉस ऑफ 5 विकेट्स. बी स्पोर्ट आणि काशिना स्पोर्ट बल्ल्यानी यांच्या माध्यमातून बल्ल्यानी प्रीमियर लीग पर्व पहिलंच पाहतोय आपण आणि पहिलाच दिवस आहे आज. जे 4 संघ आपण पाहिले गजानन डेव्हलपर्स मांडा, पियुष 11 मारळ, त्यानंतर युनिक 11 बल्ल्यानी आणि व्हीएम ग्रुप दहागाव संघाचं उच्च कोटीचा परफॉर्मन्स पाहिला आपण आणि सहज त्यांनी आरामात थाटात सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय. तो म्हणजे व्हीएम ग्रुप दहागाव संघाने. या सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र पुढची लढत देईल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. जगन नाना पाटील यांचा संघ आहे आणि त्या संघासोबत तो लढत देईल. कोण जिंकेल या सामन्यावर खूप बारीक लक्ष असेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाच्या प्रत्येक खेळाडूचं कारण की त्यांना पुढचा सामना या चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत मात्र लढत द्यायची आहे. निखिल येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. किती धावपर्यंत रोखण्यामध्ये यश मिळते पाहायचंय. पहिला चेंडू स्वेर म्हणजे नो बॉल बिमर चेंडू होता आणि फ्री हिटचा इशारा करताना रमेश म्हात्रे सर. आज चांगली पंचाची भूमिका आमची तिन्ही पंचाच्या माध्यमातून पाहतोय आपण. बाळा सर, रमेश म्हात्रे सर आणि अभय पटोले सर. जेवढं कौतुक करा तेवढं कम आहे. खूप मोठी पॅनल आहे. जय पवार, मुन्ना पठाण आणि ऑल तिच्या सहकार्याच्या माध्यमातून. यावेळेस पात्र हा फटका हवे. धावा किती बनणारे पाहायचे. फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्या फुली मात्र पोहोचेल की नाही शंका आहे. पंचाचा बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद फ्री हिट या चेंडूवर. निकित होता तो देखील आपण गमावलाय. म्हणजे पंचाला आपण आक्षेप करू शकत नाही. एवढी छान पंच आहे. मी ज्या गोष्टीची तुलना केली ती उल्लेख केला होता आणि ती गोष्टी मात्र खरी ठरताना की सातत्याने या तिन्ही पंचांनी आजच्या दिवसामध्ये का सुरेख कामगिरी केली हे आपण पाहिलंय. तर धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र धावफलकावर 65 आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना दीपक येतोय आणि रोप कडून खूप अपेक्षा होत्या पण दुसरी दवाखान्याच्या नदामध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचं होतं. बंटी येतोय नवीन फलंदाज. बंटी भोईर बेबी बंटी भोईर मधल्या फळीतला हा फलंदाज. मधल्या फळीतला म्हणजे की शेवटच्या सत्रातला आहे. धावसंख्या 65. यावेळेस चांगला चेंडू होता. अजून एक फलंदाज इथे मात्र धावबाद होईल शंका नाहीये. आणि हा फलंदाज सुद्धा धावबाद. धावसंख्या 67 आहे.
मात्र 3 धावा कंप्लीट होते. संघात धावसंख्या पुढे सरते ती तब्बल आता मात्र 71. म्हणजे जो टार्गेट पाहिजे तो टार्गेट इथं मात्र बनवलेला आहे पियुष 11 मारळ संघाने. जीटीसी लाईव्ह जर विचार केला आपण सूरज म्हात्रे यांचं मोठं नाव आहे आणि त्यांच्यासोबत कित्येक 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 रोशन असो टोटली. यावेळेस आता बेगवान चेंडू पण लाईन चुकीची आहे का हे चेक करतायत पंच रमेश सर. हे पाहायचं आहे. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, जवळपास वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता. अंतिम षटक मात्र चांगलं आहे. अजून कुठल्याही चेंडूवर मोठा फटका खेळण्यावर पाबंदी लावलेली आहे. धावसंख्या 72 71 सॉरी. यावेळेस पात्र टर्न केले हलक्यात आणि फक्त एक अतिशय वेगात चोरटी धाव. आणि याच बरोबर पहिला डाव समाप्त होते. धावसंख्या ती 72 आणि 73 धावाचं टार्गेट उभं केलंय युनिक 11 बल्लांनी संघासमोर. 36 चेंडू मध्ये 72 म्हणजे प्रति षटका मागे पाहतोय की आपण 12 धावाची सरासरी इथून मात्र पार करावी लागेल. चला लगेच शतक लावून घ्यायचंय. यानंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. धन्यवाद डीजे, धन्यवाद नाशिक ढोल. सलामी जोडी लगेच पाठवायचे. युनिक 11 बल्लांनी संघाचा कर्णधार आपण सलामी जोडी पाठवायचे. 73 धावाचं टार्गेट आहे 6 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी. आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पहिल्या 3 षटकापर्यंत व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणचा एक लोकप्रिय समालोचक, एक युवा समालोचक. मी उल्लेख केला होता की समालोचकाच्या अंगामध्ये काय पाहिजे, तुमचं कुठल्या भाषेवर जास्त प्रभुत्व असणं गरजेचं आहे, मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे, या गोष्टीवर जेव्हा तुम्ही पूर्णपणे लक्ष देताना प्रत्येक चेंडूवर, आणि जर तुम्हाला वेळ भेटत असेल अधूनमधून आपण चर्चा करू शकता. पण क्रिकेटचं समालोचकाचं खास हेच काम आहे की लाईव्ह टेलिकास्ट, पंच आणि ऑल मैदान याच गोष्टीवर, ही एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पाहतोय की आपण जो खेळाडू चांगला खेळेल त्याच खेळाडूची वाव आम्ही मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि असं नाहीये की बाहेरचा कोणी जर फोन केला की त्याच्या फोननुसार आपण त्या चर्चेला उदाहरण करूया. या गोष्टीला थोडस क्रिकेट पासून समालोचकांना दूर राहावं. जे मैदानाच्या मध्ये सत्य आहे त्याच गोष्टीवर तुम्ही चर्चा करा. आणि क्रिकेट बरोबर तुम्हाला जर माहिती द्यायची असेल मग यासाठी तुम्हाला स्पेशल क्लास लावा लागेल. या गोष्टी असतात. तर आपण जाऊया. इथे मात्र मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही ऐकत राहा. व्हॉइस ऑफ डोंबिवलीचे एक युवा सितारा समालोचक निश्चितच रोशन संतेंच्या माध्यमातून.
थँक्यू सो मच सुनील पवार सर. स्ट्राईकला फलंदाज अनिकेत जाधव मॅन फ्रॉम बिसोल आणि नॉस्टेकला फलंदाज आहे निखिल मॅन फ्रॉम निंबवली. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक पांड्या, योगेश भोईर. 73 धावांचं लक्ष्य आहे. शेवटच्या 3 षटकांमध्ये 28 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी लॉफ्टेड बिग हिट करतोय आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बिसोल गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आगाज करतोय आणि आपल्या नावाचा परिचय दिलाय तो म्हणजेच अनिकेत जाधवने पियुष 11 महाराष्ट्र टीमच्या गोलंदाज योगेश भोईरला. ही ओळख आहे, ही खासियत आहे. बिसोल टीमच्या माध्यमातून देखील खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. यावेळी शॉर्ट आर्म पुल करतोय, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल चौकार. पुढे सर्किल इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. यस चौकार आहे या चेंडूवरती आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग या 20 अनिकेत जाधव आणि निखिल करतोय आपल्या टीम साठी. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय योगेश भोईर. 73 धावांचं लक्ष्य आहे. जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल. या पुढीलच्या सामन्यामध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीम समोर. यावेळी बॅटची आतली कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली. जय निकम आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती युनिक 11 बल्ल्याणी या टीमची 17 धावा बनवायचे. 73 धावा अजूनही जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
आनंदित असतील. ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे संघाने. अनिकेत जाधव ऑन स्ट्राइक. यावेळी चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक होते बंटी. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. माझ्यासोबत जिशान रईस आहेत आणि आसिल यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्याने देखील सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगलं गुणलेखन केलं होतं आणि आता मात्र जिशान करतोय. पंकज गोलंदाजी मार्क वरती. हनुमान या नावाने सुपरिचित या संपूर्ण कल्याण ग्रामीण मध्ये. स्ट्राइक इन फलंदाज अनिकेत. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. त्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर ब्रेन रॉफ कुंगळे यांना तेजा या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण या कल्याण ग्रामीण विभागामध्ये. धावसंख्या स्थगित आहे. 19 धावा धावफलकावरती. कमबॅक करावा लागेल गोलंदाज पंकजला. फुल टॉस चेंडू. मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज बाद. कॉट अँड बोल्ड. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. यस पंचांनीच रिव्ह्यू घेतलेला आहे बीमर चेंडू चेक करण्यासाठी. नक्कीच वेस्ट हाईट पाहावी लागेल. यस आबा नक्कीच लीगल डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद असेल कारण की जीटीसी आहे. जीटीसी ही एकमेव अशी वेबसाईट आहे कधीर की त्यांनी LBW साठी रिव्ह्यू दिला होता आणि इंटरनॅशनल मध्ये आपण पाहत असतो प्रत्येक चेंडू फ्रंट फूट चेक करण्यासाठी नक्कीच तिसरे पंच असतात ते आपण TDPL मध्ये प्रत्येक चेंडू चेक देखील करत होतो फ्रंट फूट. ही एकमेव वेबसाईट आहे जीटीसी की त्यांनी LBW साठी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये रिव्ह्यू आणलेला आहे. परंतु त्याच्यासाठी आपल्याला 8 ते 9 कॅमेरे पाहिजेत. Cause girls like you go around with guys like me. Just साठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 2000 रुपयांचं कॅश प्राइज. बल्ल्यानी टीमची रण मशीन येते शाकीब पाकोडे. यस चॅम्पियन आहेत. चॅम्पियन प्लेयर आहे. यावेळी चांगला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. पहिल्या षटकामध्ये योगेशने 17 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये हनुमानने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी. एक सफलता देखील प्राप्त केली आहे. 4 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करतो आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय. धावांची गरज आहे. अजूनही 54 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक 26 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. राईट मोर द विकेट हनुमान. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर द विकेट चेंडू खेळलाय इनफिल्डच्या वरून. एक धाव तर कंप्लीट केले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अमर दळवी करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. तोपर्यंत मिळणाऱ्या 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. 1-21 अशी धावसंख्या आहे. ती म्हणजेच युनिक 11 बल्ल्याने या टीमची. जो संघ जिंकेल तो संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला नक्की त्या संघाचं या स्पर्धेमधील आव्हान हे संपुष्टात येईल.
यावेळेस पुन्हा एकदा हा पंपोल करतो क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव तर पूर्ण केली आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती युनिक 11 बल्ल्याने या टीमची 22 धावा बनवायचे आहेत. 73 धावा उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. डीजे यावेळी चांगला चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये जज करतायत आणि सुरेख जेल टीपलाय फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. निखिल बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय तो म्हणजेच युनिक 11 बल्ल्याने या टीमला 22 या धावसंख्येवरती दुसरा मोठा धक्का लागलाय. याच पात्रा फटका हवेत आहे पण खेळ होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. कव्हर पॉइंट कडे कुठला क्षेत्ररक्षक नव्हता आणि अतिशय वेगात थ्रो येतोय पण त्यापेक्षा चांगला थ्रो पाहिला आपण. वेगात या 2 धावा पूर्ण करतोय साकिब. तालमेल खूप छान पाहिलं फहीम आणि साकिब मध्ये. आणि जेव्हा पार्टनर तुमचा चांगला असतं ना धावामध्ये जर आपण खेळपट्टीवर एक किंवा डबल कनेक्ट करायची असेल तर पार्टनर तुम्हाला चांगला असायला पाहिजे आणि तोच पाहिला. फहीम आणि साकिब ही जोडी खूप छान आहे. या 2 धावणी संघात धावसंख्या पुढे सरकली 43. आता मात्र 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 30. गोलंदाज सज्ज होते दुरात्या टोकाकडनं अब्बा सज्ज होताना राईट अमोर द विकेट. या पुढे सावट लाजवाब चाललंय बनेली गावामध्ये ठोकलाय षटकार. आता मात्र पियुष 11 संघाला रोखणं कठीण आहे. साकिब खूप अतिशय छान फलंदाजी करतोय. संघात धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 49. अजून सामना जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू 24 असं समीकरण आहे. सुरेख फुटवर्कचा वापर केला होता. पुढे सरसावट हा फटका खेळला होता. डाऊन द ग्राउंडचा शॉट होता. लॉंगॉनच्या वरतून दूर षटकार. याच पात्र ऑफ ड्राईव्ह काय कडक फटका आहे पण त्यापेक्षा अधिक वेगात चेंडू येतोय क्षेत्ररक्षक पण रोखू शकणार नाही दुसऱ्या धावेपासून साकिब याला. 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 22. सामन्याची उलटी गिनती तर मात्र सुरू आहे. सामना खूप रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय कारण की पाहिलं होतं की 12 चेंडू मध्ये 32 त्यानंतर 3 चेंडूवर अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची फलंदाजी पद्धत आपण साकिब पाकोड यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र 9 चेंडू आणि 22 असं समीकरण आहे. प्रत्येक चेंडू मध्ये जर विचार केला पण सामना कधी ठोकलाय साकिबच्या बॅट मधून हा विजय षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद नाशिक ढोल. सामनावीर ठरलाय साकिब पाकुर्डे. वंडर बॉय ऑफ बल्ल्याणी गावाचा हा कोहिनूर हिरा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. तर सागर